दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेलं सीजेपीचं आंदोलन आपण पाहिलं. या आंदोलनाला सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला होता. नंतर त्या ठिकाणी जे अनेक प्रकार घडले त्यांचीही चर्चा सुरू आहे. या आंदोलनात देशभरातल्या अनेक अशा शक्ती उतरल्या अ, ज्यामध्ये गुन्हेगार सुद्धा होते. डाव्यांची एक इकोसिस्टीम असलेल्या सुद्धा बऱ्याच संघटना आणि पक्ष सुद्धा या आंदोलनामध्ये पोहोचले होते. पण देशामध्ये आणखी एक महत्वाचं आंदोलन रांचीमध्ये सुरू आहे आणि त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. हे जे आंदोलन रांचीला म्हणजे झारखंडमध्ये सुरू आहे, हे पण विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. हे आंदोलन नेमकं कशासाठी आणि याचं वेगळेपण काय आहे? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की झारखंड हा जरी खनिजदृष्ट्या अत्यंत समृद्ध असं राज्य असलं तरी देखील ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणा किंवा रोजगार निर्मिती म्हणा, त्याची उपलब्धता म्हणा, याच्यामध्ये काहीसं मागासलेलं असं राज्य आहे. त्यामुळे तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आयुष्य जगण्याची, विकासाची, समृद्धतेची एकच वाट आहे आणि ती म्हणजे सरकारी नोकरी. आणि सरकारी नोकरी मिळवण्याकरता मग झारखंड लोकसेवा आयोग असेल, इतर सर्व त्यांच्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षा पास होणे. परंतु झारखंडमध्ये आज तरुणाई बोलतेय, रस्त्यावर येऊन बोलतेय. त्याही पेक्षा सुद्धा तिथलं जे जयपाल सिंग मुंडा हे जे त्यांचं स्टेडियम आहे ते आता रांचीमधलं जंतर मंतर बनलेलं आपल्याला दिसतंय. आणि ते कशा करता होत आहे तर त्या परीक्षांमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याचे पेपर फुटले. नुसते पेपर फुटले का तर नाही, तर याच्या अँसर शीट सुद्धा फुटल्या. नुसत्या अँसर शीट फुटल्या का तर नाही, त्या अँसर शीट नुसत्या फुटून चाललं नाही, तर ज्यांना कट ऑफ पेक्षा कमी मार्क होते त्यांना नोकरीचे कॉल आले, ज्यांना कट ऑफ पेक्षा जास्त मार्क होते त्यांना नोकरीचे कॉल आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अभ्युदयाची, विकासाची, प्रगतीची सर्व दारं बंद झाली आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी आता रस्त्यावर आले आहेत आणि ते रस्त्यावर येऊन सरकारला सांगतायत की या सगळ्याची सीआयडी नव्हे तर तुम्ही सीबीआय चौकशी करा. सीआयडी का नाही, तर झारखंडच्या सीआयडीचा इन्व्हेस्टिगेशनचा जो इतिहास आहे तो अत्यंत लांछनास्पद आहे. त्यामुळे ह्या सगळं जे लिकेज झाले, हा सगळा जो भ्रष्टाचार झाला, याचा जो मास्टर माइंड आहे अभय तिवारी, त्यांनी तब्बल 13 सरकारी एक्झाम तो 1 क्रमांकानं उत्तीर्ण झाला. आता एखाद्या व्यक्तीला 13 एक्झाम क्रॅक करायची काय गरज असते असा एक सवाल होतो. मग त्याचा व्यवसाय तरी काय, त्याचे पार्टनर तरी कोण, असे सगळे गोष्टी तिकडे पुढे येत आहेत. परंतु जसं जंतर मंतरच्या आंदोलनानंतर सरकारने संवाद साधला, एवढंच नाही तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सुद्धा दिला, तशी कोणती जबाबदारी स्वीकारायला अजून तरी हेमंत सोरेन हे तयार आहेत असं दिसत नाहीयेत. आणि कोणत्याही एज्युकेशन मिनिस्टरच्या राजीनाम्याबद्दल कोणीही तिकडे सरकारमध्ये काही उत्तर देताना दिसत नाहीये. त्यामुळे रांचीच्या रस्त्यावरचं हे आंदोलन आता चिघळत चाललेलं आहे. एक्झाम रद्द करो, भ्रष्टाचार बंद करो, अशा घोषणा ते देत आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची निष्पक्षपाती अशी चौकशी व्हायला पाहिजे, त्याच्यावर दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. आणि ह्या परीक्षाचे पेपर फुटलेले होते, अँसर शीट मॅन्युप्युलेट केल्या गेलेल्या आहेत आणि अवैधरित्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. हे सगळं रद्द करून याची फेर परीक्षा घेण्यात यावी, जशीची नीटची घेण्यात आली, ही मागणी आहे. त्याच्याकरता ती मुलं रस्त्यावर येत आहेत. आज त्यांच्याकडे कुठलीही साधनं नाहीत, कुठली समृद्धी नाही, त्यांना आजूबाजूचे लोक अन्न देत आहेत, त्याच्यावर ते जगतायत. त्यांच्याकडे आता प्रचंड रांचीला पाऊस होतोय, त्यांच्याकडे टेंट सुद्धा नाहीये, सरकार टेंट सुद्धा घालून देत नाहीये, कोणत्याही प्रकारचा तंबू घालता येत नाहीये. त्याच्यामुळे पाऊस आला की चारही बाजूला प्रत्येक जण आपापले हात वर करून टार्पोलिन जे म्हणतो आपण ते टार्पोलिन धरतं आणि त्याच्यातनं ते आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं संरक्षण करतात. अशा प्रकारचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन आता चिघळत चाललेलं आहे. आजचा 4था का 5वा दिवस आहे. याचा जो नेता आहे तो आपल्याला उपोषणाला बसलेला दिसतोय आणि याचं समर्थन वाढत चाललेलं आहे. सर, देवेंद्रनाथ महातो तिथे उपोषणाला बसलेले आहेत. इथले अभिजित दिपके कोण, इथले सोनम वांगचुक कोण? आणखी एक महत्वाचा प्रश्न पडतो. ज्या काँग्रेसनी अगदी प्रियांका गांधी असोत, राहुल गांधी असोत, सगळे आपले नेते यांनी क्या हमारे बच्चे नहीं है वगैरे अशा प्रकारची विधानं दिल्लीमध्ये केलेली होती, त्यांना आपल्याच सरकारमधलं
झारखंडमधलं हे दिसत नाहीये का? हेच तर आहे, ते आपलं सरकार आहे म्हणून तर दिसत नाहीये. झारखंडमध्ये ते हेमंत सोरेन यांच्या पक्षाबरोबर त्यांचं एक मिलीजुली सरकार, ज्याला आपण म्हणू गठबंधन की सरकार म्हणू, तसं सरकार तिकडे आहे. तसाच प्रकारचा भ्रष्टाचार हा कर्नाटकामध्ये झालेला आहे. कर्नाटकामध्ये भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणतात, परीक्षात कुठलाही घोटाळा झाला नाही असं म्हणतात. मग कर्नाटक स्टेट पब्लिक कमिशनच्या चेअरमनचा राजीनामा कशाकरता घेतला याची उत्तरं मिळत नाहीयेत. त्याचबरोबर छात्रो की गूंज असा कार्यक्रम अलाहाबादमध्ये, उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादमध्ये करायला राहुल गांधी यांना वेळ आहे, परंतु या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मात्र वेळ नाही. त्यामुळे दिल्ली ते रांची हे अंतर 1200 किलोमीटरचं आहे. त्यामुळे त्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाहीये. आपलं सरकार असलं की आंदोलन दडपण्याकडे साधारणतः कल दिसतो. तोच प्रकार मला इथे आता प्रामुख्याने दिसतोय. काँग्रेस याची दखल घेताना दिसत नाही. समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव जंतर मंतरवर आलेल्या दिसत होत्या, त्या इकडे दिसत नाहीयेत. आणि याचे देवेंद्रसिंग महातो हेच याचे सोनम वांगचुक आहेत आणि हेच याचे अभिजित दिपके आहेत. पण फरक असा आहे की या आंदोलनामध्ये देशाच्या विरोधातल्या कुठल्याही तुम्हाला घोषणा दिसणार नाहीत, किंवा त्या घोषणा देऊ नयेत असं वारंवार आवाहन तिकडे केलं जातंय. त्याच्याही पलीकडे जाऊन कोणाच्याही विरोधातल्या हेमंत सोरेन किंवा त्यांची आई बहीण याच्यावरनं कोणी तुम्हाला अभद्र टिप्पणी करताना दिसत नाहीये. देशाविरोधातल्या कुठल्याही शक्तींच्या हातात आंदोलन जाऊ नये याच्याकरता प्रयत्न कटाक्षानं केलेले दिसत आहेत. कुठेही ज्या मुसलमानाचं साधं रिपेअरिंगचं दुकान आहे उत्तर प्रदेशमध्ये, तो जंतर मंतरला रोज 10,000 लोकांना जेवण पुरवत होता. अशा काही गोष्टी इकडे दिसत नाहीयेत. याच्या आडून इस्लामचा प्रसार होताना दिसत नाहीये. याच्या आडून तृतीयपंथीय आपली मागणी पुढे रेटताना दिसत नाहीयेत. त्यामुळे हे प्युअरली विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेलं, कोणत्याही प्रकारचा बिभत्सपणा न दाखवता, कोणत्याही प्रकारच्या देशविघातक गोष्टींच्या हातात हे आंदोलन न जाऊ देता विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण रीतीने जयपाल सिंग मुंडा या स्टेडियमला जंतर मंतर पेक्षा महत्वाचं स्थान आज प्राप्त करून दिलेलं आहे. सर, या विद्यार्थी आंदोलनामध्ये आणखी महत्वाच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर एकतर ज्या सीजेपीने आंदोलन सुरू केलं होतं त्यांनी आम्ही जिथे जिथे म्हणून विद्यार्थ्यांवर अन्याय असेल तिथे जाऊ असं म्हटलेलं होतं, परंतु इथे ते फिरकलेले नाहीत किंवा याचा त्यांचा उल्लेख दिसत नाहीये. शिवाय इथे तुम्ही आधी उल्लेख केलेला आहेच, पण नेहमीचे जे आंदोलनामधले असे चेहरे असतात की ज्यांना कुठेही आंदोलन म्हटल्यानंतर ते तिथे पोचतात. मग स्वरा भास्कर असू द्या, अरुंधती रॉय असू द्या, अरविंद केजरीवाल आणि ही सगळी आंदोलनाची मंडळी, मग ह्यांना इथलं दिसत नाही का? किंवा भीम आर्मी असू द्या, हे सगळ्या जणांनी या आंदोलनाकडे मात्र पाठ फिरवली आहे. दिल्लीमध्ये जंतर मंतर आहे, मोदी सरकारला घेरता येईल म्हणून तिथे ते सहभागी झालेले होते, आणि इथे मात्र त्यांचा खुद्द अभिजित दिपके सुद्धा या आंदोलनाबद्दल फारसा काही उत्सुक दिसत नाहीये. त्यांनी जे कारण सांगितलंय ते म्हणजे अभिजित दिपके यांना टायफॉइड झालेला आहे, रांका पक्षाच्या कार्यात बिझी आहेत, किंवा सौरभ दास हे लीगल केस हँडल करतायत, रांका यांची तब्येतही बरोबर नाही, इतर प्रत्येकाची काय काय कारणं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली. त्यांना बाकी सगळं झालं, कुठेही प्रवास करायला वेळ नाहीये, पण संभाजीनगरला मात्र सगळेजण एकत्र आले आणि काल त्यांची बैठक झाली, त्यांच्या चर्चा झाली, पक्षाचं पुढचं धोरण काय आहे वगैरे काय करायचं. आता बैठक सुरू आहे, हे सगळं तिकडे चालू आहे, हे सगळं आपल्याला दिसतंय. परंतु रांचीला जायला त्यांना काही वेळ नाही. याचं कारण रांचीमध्ये देशविरोधी अशा घोषणा दिल्या जात नाहीयेत. हे जे सगळे सेलिब्रिटी तुम्ही म्हणताय, हे सेलिब्रिटी येऊन व्यवस्था उलथवून टाकण्याची वगैरे अशा काही गोष्टी करताना दिसत नाहीयेत. ते मोदी सरकारला शिवाय देताना दिसत नाहीयेत. त्याही पेक्षा सुद्धा देशविघातक अशा गोष्टींना तिकडे अजिबात थारा मिळत नाहीये. त्यामुळे जो बॉलिवूडला लागणारा जो मसाला आहे आंदोलनाचा, तो आंदोलनाचा मसाला तुम्हाला इकडे दिसणार नाही. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने समर्थन दिलं का? नाही दिलं असं म्हणता येणार नाही, आणि दिलं असंही म्हणता येणार नाही. याचं कारण एक छोटासा व्हिडिओ कॉल केला आणि तुम लढो हम तुम्हारे साथ आहे, म्हणजे तुम लढो हम कपडा सांभाळताय अशी भूमिका त्याच्यात घेतलेली दिसते. त्याचबरोबर काँग्रेसनी तर हे आंदोलन भारतीय जनता पक्षांनी स्पॉन्सर्ड केलेलं आहे, अशा स्वरूपाची विधानं केलेली आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी जो मुद्दा अभय तिवारीच्या संदर्भात मांडलेला आहे, OMR म्हणजे ऑप्टिकल जे उत्तर आपल्याला दिसतात
ती उत्तरांची जी शीट आहे त्याच्यामधला भ्रष्टाचार किंवा कट ऑफच्या खाली ज्यांना मार्क आहेत त्या संदर्भातली आपण त्याला नोकऱ्यांचे कॉल आले या संदर्भात काय कारवाई करायची मागणी केली किंवा काय आग्रह आपण मुख्यमंत्र्यांकडे घेतला अशी काही गोष्ट त्यांनी आतापर्यंत पुढे येऊ दिलेली नाहीये. त्यामुळेच यातला सगळा दुटप्पीपणा दिसतो, माध्यमांचाही दुटप्पीपणा दिसतो. मेन स्ट्रीम मीडिया याच्यापासून पूर्णपणे दूर होती. आज 11-12 दिवस आहे, कालपासून जरा याला राष्ट्रीय चॅनलवर मला प्रसिद्धी मिळताना दिसतेय, परंतु आतापर्यंत याच्यावर काही नॅशनल डिबेट झालेले आहेत, प्रश्न विचारले गेलेले आहेत, काही त्याहीपेक्षा सुद्धा विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडले गेलेले आहेत असं आपल्याला दिसत नाही. मला असं वाटतं दिल्लीच्या आंदोलनापेक्षा सुद्धा या आंदोलनाला मी एक वेगळं महत्व असं देतोय की हे खऱ्या अर्थाने भारत या देशाचं आंदोलन वाटतं, ना की इंडिया हे परदेशातून आलेल्या काय म्हणू आपण ज्याला मदतीवर आधारलेलं आणि त्याहीपेक्षा देशाच्या विरोधातला अजेंडा असं राबवणारं जे आंदोलन वाटतं, तशा काही गोष्टी इथे घडताना दिसत नाहीयेत. सर, तुम्ही कर्नाटकचा उल्लेख केलात. आज प्रियांक खडगे यांचं पण एक विधान आलेलं आहे. त्यांनी पण अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीचं विधान केलेलं आहे. कारण कर्नाटकमध्ये सुद्धा परीक्षांबद्दल घोटाळे झाले. झारखंडला अर्थातच झालेलं आहे. या आंदोलनात पुढची दिशा तुम्हाला काय दिसते? कारण हे सगळे जेन्युइन विद्यार्थी आहेत, ज्यांच्या अतिशय प्रामाणिक अशा मागण्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सुरुवातीपासून आता या व्हिडिओमध्ये जे म्हणतो आहोत की देशविरोधी कुठल्याही घोषणा तिथे नाहीयेत आणि आंदोलनाच्या आडून दुसरा कुठला तरी अजेंडा चालवण्याचा प्रयत्न होत नाहीये. शिवाय ज्या पद्धतीचा हिंसाचार आपल्याला दिल्लीमध्ये दिसून आला तसं इथे होताना दिसत नाही. अतिशय शिस्तप्रियपणे हे विद्यार्थी आपली शक्ती प्रदर्शन तर करतायत, पण आपल्या मागण्या वर ठाम आहेत. जंतर मंतर मधल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन किंवा त्याच्यातल्या मागण्या गैर होत्या का? तर अजिबात नाही. मागण्या गैर होत्या. ते ज्या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वेधू इच्छित होते त्याबद्दल काही शंका आहे का? तर अजिबात नाही, त्याच्याबद्दलही काही शंका नाही. परंतु त्याकरता त्यांनी जो मार्ग अवलंबला, त्याकरता त्यांनी ज्या देशविघातक शक्तींच्या हातात ते आंदोलन जाऊ दिलं, त्याहीपेक्षा सुद्धा ते पर्सनलाइज करून मोदींना त्यांच्या आईवरून त्यांच्या स्वतःवरून बिभत्स टीका टिप्पणी करायची आणि त्यातूनच संसद उखाड देंगे एक व्यवस्था त्यातनं एक वेगळी आली आणि त्याचं समर्थन करणारे जे लेख योगेंद्र यादव यांचे प्रकाशित झाले की डेमोक्रॅटिक मीन्सनीच आपण बदल करायचा, परंतु अब संसद नाही सडक तय करेगा. आता निवडणूक नाही तर अशा प्रकारच्या प्रोटेस्ट मधूनच बदल घडेल अशी विधानं करायची. हे सगळं काही इकडे होताना दिसत नाहीये आणि मला असं वाटतं की त्यामुळे या आंदोलनाचं महत्व मला अधिक वाटतं. परंतु या सगळ्या आंदोलनामधून ते प्रश्न उभे राहत आहेत. ते प्रश्न शिक्षण क्षेत्र आणि रोजगार या दोन्हीकडे सरकारचं लक्ष वेधतायत. परंतु हे करत असताना एका आंदोलनाने त्याचा जे फोकस आहे तो फोकस फक्त शिक्षण क्षेत्र आणि त्यातला भ्रष्टाचार ठेवला, तर दुसऱ्यांनी मात्र आपला फोकस शिक्षण क्षेत्रावरचा आहे असं दाखवलं. पण त्यांची खरी मागणी जी होती ती मोदी सरकार उलथवून टाकण्याची होती, मोदी सरकारच्या राजीनाम्याची होती. हा दोन्ही मधला फरक आहे. एकाला व्यवस्था बदलायची आहे तर दुसऱ्याला हंगामा खडा फक्त करायचा होता का, असा आता प्रश्न समोर येतोय. या निमित्ताने एक गोष्ट फार महत्वाची सर पुढे येते की आपण आंदोलनाचे नेते कोण, नेतृत्व कोण, तिथे झालं काय हे सगळं एकीकडे, परंतु देशभरात ठिकठिकाणी जेव्हा परीक्षांमधले असे घोटाळे समोर येत आहेत तेव्हा कुठली तरी एक अशी या सगळ्या व्यवस्थेला स्वच्छ करणारी एक व्यवस्था निर्माण होणं की ज्यातून असे प्रकार पुन्हा घडू नयेत. यासाठी काय केलं पाहिजे? एक कायदा कठोर करणे हा एक भाग झाला. त्याशिवाय सुद्धा अशा प्रकारचे घोटाळे होऊच नयेत यासाठीची व्यवस्था निर्माण करणे. परीक्षा पद्धती सुधारणे हा एक मार्ग आहे. दुसरा, केवळ सरकारी परीक्षांमुळेच पास होऊन आपण आपला अभ्युदय करू शकतो यापेक्षा सुद्धा स्वयंरोजगार, रोजगार निर्मितीची साधनं मोठ्या प्रमाणात निर्माण करणे. सरकार आणि जनता, सरकार आणि विशेषतः तरुणाई यांच्यामधला जो डायलॉग आहे, संवाद आहे, तो अजिबात कमी न होऊ देणे. आणि पलीकडे जाऊन मी असं एक सांगतो की सरकार आणि जनता यांच्यामधला ट्रस्ट जेव्हा कमी होतो त्यावेळेला अराजकाला निमंत्रण येतं. त्यामुळे हे जे अराजकाचं ग्रामर तुम्हाला दिल्लीत दिसलं ते तुम्हाला इकडे दिसत नाही, याला मी फार महत्व देतोय. अगदी बरोबर आहे. तर झारखंडमध्ये सुद्धा विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी ठाम आहेत. त्यांचं आंदोलन चालू आहे. देशविघातक कुठल्याही कारवाया तिथून घडत नाहीयेत, परंतु या आंदोलनाकडे
देशातल्या माध्यमांचं लक्ष नाहीये आणि ज्या काँग्रेस सरकारनी दिल्लीमध्ये एक भूमिका घेतली, ज्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या दिल्लीमध्ये एक भूमिका घेतली, त्यांची मात्र या आंदोलनाबाबतची उदासीनता आणि वेगळी भूमिका स्पष्ट दिसून येते. तुमचं काय मत आहे? तुमचे काय कमेंट्स आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.